बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे मुलांचा, की सर मला इंग्रजीमध्ये काहीच येत नाही. सर मी झिरोच आहे इंग्लिशमध्ये. सर इंग्लिशचं ग्रॅमर कसं येईल सर मला? एवढं मोठं वास्ट ग्रॅमर आहे. त्याचे सगळे रूल्स मला कसे लक्षात राहतील? तर काही टेन्शन घेऊ नका. आपण थोडंच घेऊया. काही जण म्हणतात ना मी शून्य आहे ना, ठीक आहे आपण शून्यापासूनच सुरुवात करू ना. आपल्याला असं वाढत जायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. समजा 40 मार्काचं इंग्लिश असेल तर तुम्ही एकदम लगेच 40ची अपेक्षा नका करू. आपण काय करूया, प्लस म्हणजे बेरजेचं राजकारण ठेवा की सगळ्यात पहिले आपल्याला एक मार्क पक्का करत जायचं आहे. असं समजायचं की जे काही आपण शिकू ते 1 मार्काला परीक्षेला येतेच आणि ते मला यायलाच पाहिजे, तरच शक्य आहे, नाहीतर नाही. नाहीतर हे सोडून द्या, ते सोडून द्या, ते सोडून द्या, तसं जमणार नाही. एक मार्कापासून सुरुवात करूया. झालं बघा. काही जणांना मोठा एक प्रश्न आणखीन इंग्लिशमध्ये भेडसावत येतो, म्हणजे सर मला पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही शिकवण्याच्या आधी एक गोष्ट सांगा, की काय म्हणतात की सर मला पार्ट्स ऑफ स्पीच सेंटेन्समधलंच ओळखता येत नाही. सर मला नाऊन कसं ओळखायचं, प्रोनाऊन कसं ओळखायचं, प्रोनाऊन ॲडजेक्टिव्हमध्ये काही फरक असतो का सर, का दोघंही दिसायला सारखेच असतात का, ॲडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, वर्ब कसं ओळखायचं, सगळं आपण आज उद्याच्या तासाला शिकणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करूया. ते म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस. आपल्याला असं स्वतंत्र शब्दाने ओळखायचा येतो, कारण स्वतंत्र शब्द जर ओळखायचा असेल तर एखादा शब्द त्याचं रूप न बदलता तो भिन्न भिन्न शब्दाच्या जातीचं कार्य करू शकतो. जसं मराठीमध्ये नाही आहे का, हा शब्द घ्या वर, या शब्दाला तुम्ही जसं जसं वापरता तसं तुझं जात बदलत राहील. आणि हा मराठीचाच प्रभाव इंग्लिशवर पडला. मी तर असं म्हणतो की मराठी आणि इंग्रजीचं पेपर सेटर हे मला तरी असं वाटतं की दोन्हीही विषयाचा अभ्यासक एकच व्यक्ती असला पाहिजे. तसं काही नाही का की मांडवावर वेल चढली असं जर तुम्ही म्हटलं, बघा बरं याचं मांडवावर वेल चढली, अरे हे तर याला जोडून आलं म्हणजे हे शब्दयोगी अव्यय आहे. तू जिन्याने वर ये, तू जिन्याने वर ये म्हटलं तसं ते क्रियाविशेषण अव्यय झाले. दशरथाने कैकईला 2 वर दिले. सर हे वर म्हणजे वचन झाले, वरदान झाले सर. वर काय झालं सर, हे नाम झाले. काय म्हणते की वर पिता चक्कर येऊन पडला. सर हे वर पिता मधलं, अरे वर नामाच्या आधी आलेले, नामाची माहिती. तर वर पिता म्हणजे वराचा पिता, वराचा बाप. मग वर काय झालं याच्यामध्ये, विशेषण झाले. अरे वर बघा ना, त्याचं रूप न बदलता त्याचं कार्य बदलायला लागला, कार्य बदलता जात बदलली. मग तसंच इंग्लिशमध्ये काही वर्ड्स असतील ना की जे स्पेलिंग न बदलता, म्हणजे त्यांचं रूप न बदलता ते वाक्यामध्ये भिन्न भिन्न जातीचं कार्य करतात. याचा अर्थ त्या शब्दाची जात त्याच्या कार्यावर आधारित असते, त्याच्या यूजवर आधारित असते. म्हणून आपल्या युसेज फार महत्वाचे आहेत. तर ते आपण आता पाहूया. आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस. वाक्यामध्ये त्यांचा अभ्यास करायचा आहे आम्हाला. पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत बघा बरं. पार्ट्स ऑफ स्पीच, आता असे 5 प्रश्न कोणी विचारणार सुद्धा नाहीये तुम्हाला परीक्षेला की हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश. 8च आहेत. कोणते कोणते सर, त्याच्यामध्ये नाऊन, सेकंड वन प्रोनाऊन, मी मुद्दाम शॉर्टकटमध्ये देतोय, ॲडजेक्टिव्ह, थर्ड वर्ब, ॲडवर्ब, फोर्थ वन प्रेपोजिशन, देन कंजंक्शन आणि लास्ट वन इंटरजेक्शन. प्रत्येकाचे काही ना काही डेफिनेशन आम्हाला माहीत असलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण सगळ्या माहीत करत जाऊया. एक शब्दाची जात घेतली तर ती एका शब्दाची जात शिकून होणार नाही, त्याच्यासोबत बाकीच्या पण आम्हाला ते इंटरलिंक झालेले असतात, ते शिकता शिकता येऊन जातात. बघा त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपण वळतोय ते म्हणजे कशाकडे, नामाकडे. एक वरवरचा जर तुम्ही अभ्यास केला तर व्हॉट इज नाऊन. नाऊनची व्याख्या जर कोणी विचारली तर सहसा व्याख्याच्या कोणी विचारत नाही परीक्षेला. आता नामाची ते व्याख्या विचारतच नाही. इट इज अ नेमिंग वर्ड. बस आपल्या भोवताली असणाऱ्या, दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही नाव दिलेलं आहे. इतकंच नाही, नव्यानं आलेला व्हायरसला सुद्धा आम्ही सोडलं नाही, त्यालाही नाम देऊन टाकले.
म्हणजे याच्यासारखं आता पुढं आढळेल तर त्याला आम्ही लगेच पुढचं नाव देऊन टाकू. तर प्रत्येकाला आम्ही नाव देतोय. बघा, नाऊन, नाऊनच्या ऐवजी येणारा शब्द कोणता असतो? प्रनाउन. प्रनाउन. व्हॉट इज प्रनाउन? इट इज युज्ड फॉर नाउन. इट इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम. ऍडजेक्टिव्ह हा कोणाची माहिती देईन? तर लक्षात ठेवा, ऍडजेक्टिव्हचा मुळातच एरिया ह्या दोघांपुरताच आहे, बाकीच्या पुरता नाही. ऍडजेक्टिव्ह दुसऱ्या कोणाची माहिती देणार नाही. ऍडजेक्टिव्ह गिव्स प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन. इट क्वालिफाईज नाउन ऑर प्रोनाउन. कोण झाला तो? ऍडजेक्टिव्ह. वर्ब हा काय करतो असतो कधी पण? आपण म्हणतो ना, वर्ब इज द सोल ऑफ द सेंटेन्स. फक्त वर्ब जरी वापरलं तरी सेंटेन्स कंप्लीट होते. आपण एखाद्या म्हणतो कम, कम इन, लगेच त्याला आता एक शब्द वाढवला आपण. कम अँड सिट हिअर, आता मी त्याचे दोन वर्ब वापरले. कम सिट, कम सिट, कम अँड सिट हिअर. एकूण 4 शब्द, त्यातले 2 शब्द कोणते होते? वर्ब होते. म्हणजे वर्ब असा शब्द आहे की जो तुम्हाला काय करतो, तो एकटाच पूर्ण सेंटेन्सला घेऊन चालू शकतो. म्हणून त्याला आपण सोल ऑफ द सेंटेन्स म्हणतो. तो वाक्याचा आत्मा असतो. झालं. मग वर्ब बद्दल माहिती द्यायला कोण येणार? बघा, याचं काम कोणाची माहिती देणं? या दोघांची. याचं काम कोणाची खरी माहिती देणं? वर्बची. ॲडवर्ब हे वर्बची माहिती देत असतं. ॲडवर्ब इट इज अ वर्ड दॅट ॲड्स समथिंग टू द मिनिंग ऑफ द वर्ब. वर्बच्या मिनिंग मध्ये काहीतरी ऍड करणं त्याचं काम आहे. इतकंच नाही तर हे ॲडवर्ब ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा काही ना काहीतरी ऍड करत असतं त्याच्या आधी येऊन. इतकंच नाही तर ॲडवर्ब हे ॲडवर्ब मध्ये सुद्धा काही ना काहीतरी माहिती ऍड करत असतं. या सुद्धा परीक्षेला व्याख्या विचारलेल्या, आपण ते सर्व घेत जाऊ. प्रेपोजिशन यालाही आपण पाहूया. प्रेपोजिशन याला जर आपण पूर्ण शब्द लिहून पाहिला तर लक्षात येईल, अरे याची पोझिशन कुठं आहे? प्रीपोजिशन. प्रीपोजिशन. पोझिशन कुठे? प्री. कधी पण लक्षात ठेवायचं. एक्झाम पहिले मेन्स नसती होत, प्री होत असते. प्री आधी होणारे. मग प्रीपोजिशन. मग प्रीपोजिशन कुठे येतो? प्रीपोजिशन इट इज अ वर्ड दॅट प्रिसिड्स नाउन ऑर प्रनाउन. नाम किंवा सर्वनामाच्या आधी येतो. नाम किंवा सर्वनामाच्या इंग्लिशमध्ये आपण त्याला आधीच म्हणूया. मराठीमध्ये तो पुढून येतो. मराठीत कुठे तो? पुढून. पाहिलं मराठी डावीकडून उजवीकडे. प्रेपोजिशन हा कोणाच्या आधी आला? अरे नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी येतो. कोण? प्रेपोजिशन. याची सुद्धा मागे व्याख्या विचारली. मग तो नाउन किंवा प्रोनाउन असेल, एखादा नाउन क्लॉज असेल तरी त्यांच्या पण आधी येणारा कोण असू शकतो? तो प्रिपोजिशन. याची पोझिशनच कुठं असते? प्री म्हणजे आधी. कशाच्या आधी? नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी. आणि तो नामानामामध्ये किंवा नाम सर्वनाम किंवा सर्वनामा सर्वनामामध्ये संबंध घडविणारा शब्द असतो प्रिपोजिशन. कंजंक्शन हा शब्द बघा. कंजंक्शन. कंजक्ट करणे, काय करणे म्हणजे जोडणे. इट जॉईन्स 2 वर्ड्स ऑर 2 सेंटेन्सेस. आपण एवढं लक्षात ठेवा की 2 वाक्यांना जोडणारा जो शब्द आहे तो म्हणजे कोण? याच्यामध्ये कंजंक्शन. कंजंक्शन बद्दलही व्याख्या समजून घ्यायच्या. एक लक्षात ठेवायचं की हा किती वाक्यांना जोडणार आहे? 2 सेंटेन्स. सेंटेन्स नंबर 1 आणि मी त्याला जोडण्यासाठी एक कंजंक्शन घेतलेलं आहे आणि परत मी इथं सेंटेन्स नंबर 2. आणि तुम्ही पाहिलं असेल की सेंटेन्समध्ये इम्पॉर्टंट कोण असतो? तर सोल ऑफ द सेंटेन्स वर्ब असतो. कोण असतो? वर्ब. मग याला सब्जेक्ट असले तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ किती वर्बला जोडण्याचं काम करतोय? 2 वर्बला जोडण्याचं काम करतोय कंजंक्शन. बघा मी शॉर्ट सांगतोय, हे लक्षात ठेवत चला, कारण आपल्याला याचा उपयोग इथं होणार आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स स्पीच मी तिथं सुद्धा लिहून देईन, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. तुम्ही तसं बडबड करत चालले, आता आम्हाला पिरियड आणि संपून गेल्यानंतर काय? अरे शिकवलेलं लक्षात राहतं ना, आठवायचं परत एक 10-1 मिनटं की काय काय झालं होतं. आणि इंटरजेक्शन ते काय करतंय की आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी काय करतोय आपण, जे वर्ड्स वापरतो त्यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. मीन्स इंटरजेक्शन्स आर द वर्ड्स विच आर यूज्ड टू एक्सप्रेस इमोशन्स. जसं आउच, कंबर दुखली गेली, आउच, वाचताना लगे आउच सुरू झालं आपलं. कोणी वारलं असं, दुःखद निधन झालं असं, नाही त्याचे अलॅस, आनंद झाला, होर्रा होर्रा होर्रे होर्रा लगेच वापरतो. ब्राव हे काय वापरत असतो आपण? इंटरजेक्शन्स वापरतो. मग त्यातलं सर्वात पहिले आपल्याला काय घ्यायचंय? नाउन.
वाक्यातील नाऊन कसे ओळखावे असे आपण सब टायटलच देत जाऊया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की नाम कसं ओळखायचं सगळ्यात मोठं ही कसरतच आहे. कारण एकदा सेंटेन्समधले आपल्याला हे पार्ट्स ऑफ स्पीच ओळखता यायला लागले तर मला असं वाटतं की बरंचसं काम सोपं होऊन जाईल. काल ग्रुपवर मी एक टेस्ट टाकली होती बघा, एक 14 ते 15 मार्काची. ही याच्यावरच होती. मी काय म्हटलं होतं का सुरुवात देऊन पाहूया. एक 10-12 जणांनी ती परीक्षा दिली आणि त्यांचे रिझल्ट लगेच त्यांना भेटून जातात. लगेच तुम्ही सबमिट करा, तुमचा रिझल्ट तयार. बघू ना काल काय काय चुकलंय आपलं तुमच्या टेस्टमध्ये. ज्यांनी नसन दिली त्यांनी आज द्या. बघा आज नक्की तुमचे मार्क वाढतील 100%. त्यातलं बघा बरं सगळ्यात पहिले वाक्यातील नाऊन कसे ओळखावे. की नामाचा जर अभ्यास केला तुम्ही तर मोर दॅन 90% नाउन्स हे काय करतात, कधी पण त्यांच्या आधी त्यांना डिटर्मिन करणारे काही शब्द वापरतात. डिटरमायनर्स ते सोबत घेऊन येतात. बऱ्याचशा नामांना एकटं दुकटं जाऊ वाटत नाही, ते सोबतीला कोणातरी घेऊन येतातच. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर सामान्यतः इन जनरल सामान्यतः नामाआधी डिटरमायनरच आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह. हे लक्षात ठेवायचे. सर्व डिटरमायनर्स हे ॲडजेक्टिव्ह असतात पण सगळेच्या सगळेच ॲडजेक्टिव्ह डिटरमायनर्स नसतात. झालं. कारण काही गुण दाखवणारे पण ॲडजेक्टिव्ह आहेत आमच्याकडं. डिटरमायनर किंवा ॲडजेक्टिव्ह बघा सामान्यतः नामाआधी डिटरमायनर किंवा ॲडजेक्टिव्ह वापरले जाते. म्हणजे एक पोझिशन आम्हाला नामासोबतच का आली ती म्हणजे कोणाची, ॲडजेक्टिव्हची. ॲडजेक्टिव्ह हे इन जनरली कशाच्या आधी येईल, नाऊनच्या आधी येईल. म्हणजे याचा अर्थ ॲडजेक्टिव्हची पहिली पोझिशन काय आली, बिफोर नाउन. मग तसं प्रेपोजिशन पण आधी होता ना, पण प्रेपोजिशन हा फक्त 2 शब्दातला संबंध लावतोय. हा सरळ सरळ माहिती कोणाची देतोय, नामाच्या आधी येऊन नामाची माहिती देणारा शब्द तो कोण झाला, ॲडजेक्टिव्ह. त्याला आपण डिटरमायनर म्हटलेलं आहे. झालं. मग एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला नाम ओळखू येत असेल तर तुम्ही डिटरमायनरचा परिचय करून घ्या. आणि एकदा डिटरमायनर परिचित झाले, ज्याला तुम्हाला नाऊन ओळखू येणार नाही त्याला तुम्ही याच्या सहाय्यानं कोणाला ओळखायचं, नाऊनला ओळखायचं. झालं. लक्षात ठेवायचं की नामाच्या आधी एकच ॲडजेक्टिव्हने एकापेक्षा जास्त ॲडजेक्टिव्ह येऊ शकतात. झालं. आपण पहिले यांचा ॲडजेक्टिव्ह म्हणजे ह्या डिटरमायनरचाच परिचय करून घेऊया. समजा मी इथं दिले बघा बरं, अ बॉय. सोपं घेऊ. मी असे नाऊन देईल की तुम्हाला ओळखता येतात, पण आपलं लक्ष त्या नाऊनकडे कमी ठेवायचं आहे. कशाकडे ठेवायचं, डिटरमायनरकडे ठेवा, ॲडजेक्टिव्हकडे ठेवा, जेणेकरून आपला परिचय त्यांच्याशी होईल. चला. बॉय काय झालं याच्यातलं नाऊन, हे काय झालं याच्यातले डिटरमिनर. चला मी इथं घेतलं द बॉईज. आता काय जसं बॉईज नाऊन झाले, हे काय झालं याच्यामध्ये डिटरमायनर. चला मी इथं पुढे घेतलं धिस बुक. सर बुक काय झाले, नाऊन झाले, हे झाले याच्यातले डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह. मी इथं पुढे घेतले बघा दीज बुक्स. सर बुक्स काय झाले, नाऊन झाले, हे काय झाले याच्यातलं डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह. सर धिस दॅट दीज दोज हे ह्याच यादीमधले आहेत का, हो. पुढचे पण आपल्याला आलेलेच आहेत. मी आता पुढे आणखीन वाढव बघा ईच स्टुडंट. आता काय झालं, स्टुडंट काय झालं, नाऊन. ईच काय झालं याच्यामधलं डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह. मी परत घेतलं इथं बघा नीदर. काही जण याला नायदर सुद्धा वाचतं. नीदर बॉय किंवा नायदर बॉय हे नाऊन झाले, हे कोण झाले याच्यातले ॲडजेक्टिव्ह म्हणजे डिटरमायनर. तुम्ही ईदर किंवा त्यालाच केलं तुम्ही आयदर किंवा ईदर असं देखील. आयदर बुक. बुक काय झालं याच्यामध्ये, हे झालं नाऊन आणि हे काय झालं याच्यातलं डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह. झालं. सर हे असे किती काही येतील, लक्षात ठेवत जायचे. तेच तुम्हाला मेन मदत करणार आहे. कशासाठी, नाऊन ओळखण्यासाठी. मग आता असे काही उदाहरणं येतील तुम्हाला की त्याच्यामध्ये आपण शब्द पाहिला त्याला वर्बच म्हणू, पाहिला ॲडव्हर्बच म्हणू. आपले कॉन्सेप्ट आपण काय करतो, असलेल्या ज्ञानावरून नसलेल्या ज्ञानाचा अर्थ लावायला जातो. बघा आता मी इथं शब्द दिला, एक उदाहरण बघा, ही इज पुअर असं जर मी लिहिले आणि तुम्हाला म्हटलं ह्या 3 शब्दांच्या जाती ओळखा, तर सर मनात ओळखायला सुरू करताना सगळ्यात पहिले तुम्ही वर्बला ओळखलं. इज हे बीचं रूप आहे. एम इज आर प्रेझेंट फॉर्म मधलं 3rd पर्सन सिंग्युलर इज. हे कोण आहे सर, ही. अरे सोपं आहे सर, प्रोनाउन आम्हाला काही एवढं येत नाही का.
वर्बच्या आधी कधी पण सब्जेक्ट असतो आणि सब्जेक्ट हा नाऊन किंवा प्रोनाऊन असतो. इतकं एवढं लक्षात ठेवूया सध्या तरी आपण पार्ट्स ऑफ स्पीचसाठी. हे कोण याच्यातलं प्रनाऊन. मग हे कोण आहे सर? अरे हे याची माहिती देतोय म्हणजे हा कोण झाला पठ्ठ्या? ॲडजेक्टिव्ह झाला. मग काय पाठ करून ठेवता का? पुअर ॲडजेक्टिव्ह, पुअर ॲडजेक्टिव्ह, पुअर ॲडजेक्टिव्ह. आता हे 8वी 9वी 10वी पर्यंतचं ज्ञान आपण थोडंसं पुढे वाढवूया. परीक्षक पार छत्र आहे तो तुम्हाला सेंटेन्स असे देईन. द पुअर आर लॅबोरियस. मग याच्यामध्ये पुअर, आता हे काय आहे? पुअर ॲडजेक्टिव्ह आहे का नाऊन आहे? लक्षात ठेवायचं. मग हे कोण आहे याच्यातलं? आर्स हे वर्ब आहे. हे वर्ब आहे तर मला सांगा, जर तुम्ही याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात त्याच्या आधी कोण आहे बघ बरं याच्यामध्ये? द आहे. म्हणजे असं तुम्ही एक लक्षात ठेवायचं उदाहरण की ए आणि बी हे दोन मित्र फार सोबत असतात, इतके सोबत असतात की बस जिगरी यार जय आणि विरूचे. जय आहे म्हणजे विरू पण इथंच कुठतरी असला पाहिजे. लक्षात ठेवायचंय. म्हणजे बीनं एखाद्यानं रूप जरी बदलून तो बसलाय, दाढी मिशा लावून बसलाय आणि त्याच्यावर मास्क लावून बसलाय. आजकाल तर मास्क असं लावल्यावर सुद्धा कोणाला समोरचा ओळखून आला की त्याला असं काढून दाखवावं लागतं पहिले, मी ते भाऊ. काहींना तर एवढ्या भागावर सुद्धा ओळखून घेतात. जालन्यातलेच माझे काही विद्यार्थी पटकन ओळखून घेतात. सर काय चाललं? मी म्हटलं तुला मी ओळखलं नाही, तू मला ओळखलंस, पण तू काय कर, मास्क काढून दाखव म्हणजे मी तुला ओळखेल. त्यांच्या आवाजाने ओळखू येतात. मग बी हा रूप बदलून बसलेला आहे पण ए तिथंच आहे. एचं अस्तित्व असणं म्हणजेचपणाचं अस्तित्व असणं, बीचं अस्तित्व असणं. मग आपण काय करू? जर तुम्ही याला ॲडजेक्टिव्ह म्हणत असता थोडं सांभाळून, कारण काय लक्षात ठेवायचं, हे वर्ब आहे आणि वर्बच्या आधी एवढा जो भाग झालेला आहे तो कोण आहे? याच्यातला सब्जेक्ट आहे आणि आर्टिकल द काय झालं यातलं? डिटरमायनर. डिटरमायनर है इसका मतलब नाउन भी यही कही है. मग नाऊन कोण झालं याच्यातलं? हे नाऊन झालं. पुअर काय झालं याच्यातलं? नाऊन झालं. त्यांनी समजा एक्झाम्पल आणखी दिले बघा. द रिच एक्सप्लॉइट द पुअर. आता सांगा, हे जर दोन अंडरलाईन करून दिले किंवा त्यांनी विचारलं असतं की हाऊ मेनी नाउन्स आर देअर इन द गिवन सेंटेन्स. नाउन्स किती आहेत तुम्ही म्हणता? सर 1 2 3 नन. एकही नाही याच्यातलं, कोणीच नाऊन नाही आहे. नाही आहे याच्यामध्ये. पुन्हा बघा, एक्सप्लॉइट काय झालं याच्यातलं? वर्ब. त्याच्या आधी हा एवढा भाग आलेला आहे हा सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये हे झालं डिटरमायनर. डिटरमायनर झालं हे नाऊन, हे पण झालं याच्यातलं डिटरमायनर. हे पण काय झालं? नाऊन. पण हे वर्बच्या आधी आलेलं सब्जेक्ट आहे. वर्बच्या नंतर सब्जेक्ट येत नाही. वर्बच्या नंतर आलेला मेंबर कोण आहे? हा याच्यातला ऑब्जेक्ट आहे. बरं, ते सब्जेक्ट ऑब्जेक्टनं मारा गोळी. सध्या आपण एवढं बघूया. डिटरमायनरच्या बाजूला कोण आहे? नाऊन. म्हणजे याचा अर्थ इथून किती नाऊन आहेत? 2. म्हणजे इथं ॲडजेक्टिव्हच्या आधी जर तुम्ही आर्टिकल द वापरले आणि त्याच्या पुढे जर नाम नसेल तर ते स्वतःच नाऊन बनते आणि ते प्लुरल नाऊन बनते. ते त्या वर्गातील लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. म्हणून बघा इथं द पुअर आर, हे पण गोष्टी आपण शिकणार आहे. पहिले हे कॉन्सेप्ट क्लिअर करा, मग पुढे वर्बकडे जाऊ. झालं. मी आणखीन एक उदाहरण तुमच्यासाठी, तिसरं, हे जरा दुसरं नंबर 1. चला याच्यामध्ये घे. द डान्स केम टू अ क्लोज. काय आलं याच्यामध्ये? क्लोजला अंडरलाईन करून दिलंय. आम्हाला बाकीचे शब्द नाही पाहायचे. जर मी याला म्हटलं असतं की डान्सर हे नाऊन, डिटरमायनर हे पण झालं याच्यातलं 100% नाऊनच आहे, वादच नाही. आम्हाला मुद्दाम करून याला द्यायचं आहे. बघा, मी कालच्या टेस्टला असे एक वाक्य टाकलेले. पहिलंच वाक्य बरेच जण गोंधळले की क्लोज म्हटलं की बऱ्याच जणांनी काय केलंय त्याला वाह काय म्हणते नाही रे, वाक्याच्या शेवटी येणारा शब्द हा काय असतो? ॲडवर्ब असतो. मी असं वाचलं होतं. फुलस्टॉप लागला ना त्याच्यानंतर की तो ॲडवर्ब असतो आणि त्याची माहिती देत असतो. सांगा, हे ॲडवर्ब आहे का? नहीं. अरे याच्या बाजूला कोणीतरी है, कोई तो भी है यहाँ पे. अरे ये डिटरमाइनर है तो ये कौन है? फिर नाउन है. केम टू अ क्लोज, केम टू अ स्टॉप. चला, काही नाही, असं काही शब्द असे पाठ करून ठेवलेले बघा. गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे. गुडचं सेकंड फॉर्म काय झाले? बेटर झाले. आणि गुडचे थर्ड फॉर्म काय झाले? बेस्ट झाले. डिग्रीमध्ये वापरतो आपण. पॉझिटिव्ह डिग्री मधलं पहिलं आहे, दुसरं कंपेरेटिव्ह डिग्री आणि तिसरं काय आलेलं त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ती 2 पेक्षा जास्त व्यक्ती वस्तूंसाठी तुलनेसाठी वापरली जाते. ते
सगळ्यांनी पाठ करून ठेवलं. गुड ॲडजेक्टिव्ह, बेटर पण ॲडजेक्टिव्ह, बेस्ट पण ॲडजेक्टिव्ह. पण आपल्याला माहिती आहे का, बेटर हे ॲडजेक्टिव्ह पण आहे, बेटर हे ॲडवर्ब पण आहे, बेस्ट हे काय याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ॲडवर्बचं काम करू शकतो, वाक्यामध्ये कधी ते नाऊन पण बनवू शकतात. झालं. आता मी समजा इथं दिलं बघा बरं, राणी इज द बेटर, सॉरी, राणी इज द बेटर ऑफ द 2 गर्ल्स. का म्हणते सर बेटरच्या आधी सर ना द वापरलं. इथं दोघांमध्ये 2 मुलींमध्ये तुलना आहे आणि त्या 2 मुलींमधली एक कोण याच्यामध्ये राणी आहे. दोघीतच तुलना चालू आहे. तर पुन्हा म्हणते साहेब 2 मुली वेगळ्या आणि राणी वेगळी, अशा 3 झाल्या. 3 नाही झाल्या, त्या दोघींपैकी एक कोण आहे, राणी आहे. आणि मग मी विचारलं, सांग रे याची जात काय रे. जात सांगता यायला पाहिजे, बेटरची जात. पटकन जीव देतील काही जण, बेटर ॲडजेक्टिव्ह, वाह शाबास. झालं. परीक्षक मुद्दाम करून असेच गोंधळ टाकत. बघ याच्या बाजूला कोण बसलेलं आहे, हे आहे डिटर्मिनर. पण डिटर्मिनरच्या बाजूला 100% तो नाऊनच आहे का, आपण थोडंसं डाऊट घ्यायला लागू. नाही त्याच्या पण पुढं कोणी आहे का, बरोबर हे नाऊन आहे का, सर नाही सर ऑफ तर हे प्रिपोजिशन आहे. याचा अर्थ हे कोण असलं पाहिजे डिटर्मिनरच्या बाजूला, सर हेच 100% नाऊन असलं पाहिजे. त्याला या सेंटेन्सला जर मी असे दिले असते, राणी इज द बेटर गर्ल ऑफ द 2. बघा बरं का. आता सांगा बेटर. सर हे झालं डिटर्मिनर आणि हे झालं नाऊन. अरे गडबड नको करू, कारण ह्या बेटरच्या बाजूला कोण येतं, गर्ल नाऊन आहे, हे कोण याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. मग मला एक सांगा की बरेच जण याला ॲडजेक्टिव्ह लिहितील, मग परीक्षक या 2 वाक्यापैकी कोणत्या वाक्याला सिलेक्ट करून जर त्याला बेटरचं पार्ट ऑफ स्पीच ओळखण्याला समोरचा चुकला पाहिजे हा जर त्याने उद्देश ठेवला असेल, तर तो 100% पहिलंच वाक्य निवडेल, कारण त्याला बरेच जण ॲडजेक्टिव्हच म्हणतील. तसंच मी बेस्ट बद्दल देखील वाक्य करू शकतो. बरोबर. ऑफ द 3 गर्ल्स, ऑफ द 3 गर्ल्स, राणी इज द बेस्ट. राणी इज द बेस्ट. आता बघा मी द बेस्ट म्हटलंय, राणी इज द बेस्ट. मग द काय झालं, डिटरमाइन. बेस्ट काय झालं, ॲडजेक्टिव्ह नाही रे, ते नाऊन आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, राणी इज द बेस्ट गर्ल ऑफ द 3. 3 पैकी ती, त्या अर्थाने त्यांनी घेतलेलं असतं. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. मला असं वाटतं की नाऊन थोडंफार का नाही होत, पण क्लिअर झालं असं की डिटर्मिनरच्या भरोश्यावर आपण कोण ओळखायला लागू न. आणखी बराचसा पार्ट आपल्याला ओळखायला शिकायचा आहे. आणखीन आपण उदाहरणं पाहणारच. एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. सामान्यतः नामाआधी डिटरमायनर किंवा ॲडजेक्टिव्ह वापरले जाते. आपण एक पहिली पोझिशन पाहिली, एक तर ते ॲडजेक्टिव्ह किंवा काय म्हणून आपण त्याला डिटरमायनर हा कोणाच्या आधी येईल, नाऊनच्या आधी येईल. पहिली पोझिशन कळाली आम्हाला त्याची. आणखीन एक मेंबर आपल्याला ओळखीचा करून घ्यायचा आहे, तो म्हणजे प्रिपोजिशन. कारण हा एक मदत करणार आपल्याला नाऊन ओळखण्यासाठी. प्रिपोजिशन हा शब्द सामान्यतः कोणाच्या आधी वापरला जाणार आहे, हे नाऊन किंवा प्रोनाऊनचे भाग. प्रिपोजिशन हा शब्द नाऊन किंवा प्रोनाऊन आधी वापरला जातो. पण हा काय करणार आहे, 2 नामातील किंवा 2 सर्वनामातील किंवा एक नाम एक सर्वनाम यांच्यातील काय करत असतो, तो वाक्यामध्ये संबंध घडून आणत असतो, योग घडून आणत असतो. म्हणून त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. शब्दांचा योग घडून आणणारा शब्द प्रिपोजिशन. त्याची नावाची पोझिशन कुठे, त्याची प्री, कोणाच्या आधी, नाऊन किंवा प्रोनाऊनच्या. आणि हे नाऊन किंवा प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतात, ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये नसतात. नाऊनबद्दल तुम्हाला एवढं कळणार नाही, पण प्रोनाऊनमध्ये मला 100% कळलं. मला सांगा तुम्ही ऑफ आय लिहिता का कधी, तर नाही, ऑफ मी लिहिणार आपण, ऑफ मी. झालं. म्हणजे याच्यानंतर ती ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला वापरावं लागेल, सब्जेक्टिव्ह केस वापरता येणार नाही. हे चुकलेलं आहे. याच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यावं लागेल, इथं मी. मग ती केस आपल्याला त्याच्यामध्ये ओळखता आली पाहिजे. पण सध्या आपण प्रिपोजिशन कोणासाठी शिकतोय, नाऊनसाठी. झाले. बघा यांच्यामध्ये काही उदाहरणं मी यासाठी देतोय. मी असेच प्रिपोजिशन सिलेक्ट करणार आहे की जे रूपाने पुढे चालून ते प्रिपोजिशन न राहता किंवा कार्यानं ते पुढे काय करतील, प्रिपोजिशन न राहता ॲडवर्ब बनू शकतात किंवा कंजंक्शन बनू शकतात. अशा शब्दांचा जास्त आपण अभ्यास करायचा आहे. उगा आपल्याला फापट पासरा प्रिपोजिशनचा सगळा गोळा करत बसायचा
नाही. चला आता मी इथं घेतलं बघा, इन द रूम ही प्रिपोजिशन फ्रेज आहे. यांचा लीडर कोण आहे तर इन आहे. या सगळ्यांचा लीडर कोण आहे याच्यामध्ये इन आहे. मेन कोण याच्यामध्ये इन, तो लक्षात ठेवायचं. म्हणजे यांच्यामध्ये बघा हे कोण झाले नाऊन. कशामुळे सर हे डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत आणि यांच्या आधी आलेलं हे इन कोण आहे याच्यातलं प्रिपोजिशन. मी पुढे घेतले बघा, आफ्टर द फर्स्ट टर्म किंवा टर्मिनल एक्झाम. काय काय तुम्हाला ओळखू आलं ते बघायचं पहिले. बघ बरं सर याच्यामध्ये द आले, डिटरमायनर आले, मग याला लगेच नाऊन म्हणतो का तर नाही. याच्या पुढे हे नाऊन आहे, हे कोण झाले परत एकदा ॲडजेक्टिव्ह. याचा अर्थ नाऊनच्या आधी एकापेक्षा जास्त शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करू शकतात. आणि मग सगळ्यांचा लीडर कोण आहे हे आफ्टर, हे कोण झालं याच्यातलं प्रेपोजिशन. मी इथे घेतलं आणखी एक शब्द घेतला बघा, फॉर अ वाईल. काही जण लगेच लक्षात ठेवतात वाईल ॲडवर्ब पटकन म्हणून मोकळे. थांबा, याची हिंट बघ रे बाबा. याच्या आधी कोण आलेलं आहे हे डिटरमायनर आलेलं आहे. म्हणजे हे कोण आहे नाऊन आहे. यांच्या आधी आलेलं सगळ्यात कोण आहे प्रिपोजिशन. मी घेतलं इथं बघा, बिफोर हिज अरायवल. काय म्हणतो सर अरायवल वर्ब आहे. नाही, अराईव्ह वर्ब आहे आणि अराईव्ह मधलं ई निघून त्याला एल हे जे सफिक्स जोडलंय आणि त्या सफिक्सनं त्याला त्या वर्ब पासून केलेलं नामात रूपांतरित केलंय. हे झालं याच्यातील नाऊन, हे झालं याच्यातलं डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह आणि हे कोण झालं याच्यातलं प्रिपोजिशन. मी शब्द फक्त घेतोय त्यांच्यासाठी बघा, सिन्स माय बर्थ. काही जण मला विचारतात ना सर तुम्ही जालना या शहरामध्ये केव्हापासून राहता, तुम्ही मूळचे कुठले. मी म्हटलं मूळचा मी अमरावतीचा, पण राहतो मात्र इथं जन्मच माझा इथला झालेला आहे. कुठला जालन्याचा. नुकतं 44 वर्ष कंप्लीट झाले. असं म्हणायच्या ऐवजी मी सरळ सांगेन ना, मग कशाला होतं फॉर 40 इयर्स पण म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन सरळ सरळ बाबा सिन्स माय बर्थ, जन्मल्यापासून मी इथंच आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स माय बर्थ. मी हे बर्थ म्हटलेलं लक्षात ठेवायचं. इंग्लिशमध्ये हे एक बर्थ आहे आणि हे एक बर्थ आहे. दोन बर्थमध्ये फरक के लक्षात ठेवायचं. हे सुद्धा शब्द शिकावे लागतात आम्हाला. हे बर्थ कुठं असतं, अरे रेल्वेमध्ये नाही कधी आडवी सीट टाकलेली असते, तसेच त्या स्लीपर कोचमध्ये सुद्धा असतात, त्याला बर्थ म्हणतात. झालं. आणि त्याच्यावर बरेचसे कमेंट्स, बरेच जोक्स वगैरे आलेले आहेत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचत असताना, व्हॉट्सअपवर वाचत असताना ठिकठिकाणी की इंग्लिशचा कसा प्रॉब्लेम आहे. झालं. बोलण्यामध्ये बर्थ कळत नाही कोणतं बर्थ बोलला, पण लिहिल्यावर मात्र 100% कळलंच अरे हे चुकला लिहिताना बर्थ. ना की जसं एक मागं एक कार्टून मी वाचलं होतं. त्या कार्टूनमध्ये होता की एक व्यक्ती त्याच्या लहानशा लेकराला घेऊन आणि त्याचं लेकरू त्या सीटवर झोपण्यासाठी भांडत असतं आणि तिकडे एक बाई असती. आता ही बाई मी कल्पना करा फक्त, ही ती सीट देत नसती आणि मग तो एका TCला बोलवतो, तिकीट चेकरला, आणि तो म्हणतो की ही बाई माझ्या मुलाला काय देत नाही, सीट देत नाही. तो काय म्हणतो, शी इज नॉट गिविंग बर्थ टू माय चाइल्ड. आता सांगा वाचलं तर अर्थाचे अनर्थ व्हायचे. तर इथं कोणतं बर्थ पाहिजे होतं, हे बर्थ का हे बर्थ, नाही तर विचित्र झाले. ती माझ्या लेकराला काय करत नाही, जन्म देत नाही, असा व्हायचा अर्थ विचित्र झाले. इथं काय प्रॉब्लेम झाला रे, काय पाहिजे इथं BERTH बर्थ, सिन्स माय बर्थ. मग याच्यामध्ये बर्थ काय झाले नाऊन आणि हे कोण झाले याच्यातले ॲडजेक्टिव्ह डिटरमायनर आणि हे कोण झाले याच्यातलं प्रिपोजिशन. आपल्याला याच्यातले काही वर्ड्स सॉर्टिंग करून ठेवावं लागतील की याच्यातला हा नमुना इन, आफ्टर, बिफोर, सिन्स हे फार आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. झालं. आता आपण एक गोष्ट शिकूया, ती म्हणजे काय की बघा नाऊन ओळखीचं करता करता आम्ही ॲडजेक्टिव्हला ओळखीचं केलंय, थोडंफार का नाही होत. नाऊन सोबत आम्हाला ओळखीचं कोण झालंय, प्रिपोजिशन. नाऊन किंवा प्रोनाऊन म्हटलं की इथं सुद्धा परिचय व्हायला लागला. अरे प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा तो शब्द आहे प्रोनाऊन. आता प्रिपोजिशन आणखीन एक हिंट घेऊया. बघा रूपाने वाटणारा प्रिपोजिशन
हा वाक्यात कार्याने ॲडवर्ब बनू शकतो. पण सर केव्हा? म्हणजे तो रूपाने तुम्हाला प्रेपोजिशन वाटतो, पण तो प्रेपोजिशन न राहता काय बनतंय? ॲडवर्ब बनतंय. ते केव्हा होईल खास करून बघा, की आपण इथं पाहिलं प्रेपोजिशन हे कोणाच्या आधी येते? नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आधी येते. बघा बरं, प्रेपोजिशन नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन नसेल तर ते प्रेपोजिशन न राहता ॲडवर्ब बनते. आता बघा, चांगले चांगले याच्यामध्ये गोंधळतात. जसं एक इन पाहिलं तुम्ही, इन पाहिलं काय म्हटलेलं की प्रेपोजिशन. साहजिकच कोणी पण त्याला प्रेपोजिशनच म्हणणार आहे. पण बघा सेंटेन्समध्ये तर बघा काय करतात. बघा मी इथं दिलंय आय वॉज कॉल्ड इन. मी एवढंच वाक्य एक्झामला टाकलेलं आहे. बघा याला पाहिल्या मी पहिल्याच पर्यायाच्यामध्ये प्रेपोजिशन दिला आणि दुसरा पर्याय दिला याच्यामध्ये ॲडवर्ब. काही नाही, लगेच पाहता क्षणी तूच मला आवडलास, मेला, खपला, संपलं. प्रेपोजिशनच लिहिलं. बघा आठवा, काहींनी कालची एक्झाम ज्यांनी दिलेली मी त्यांचे काय करते, सगळे क्वेश्चन पेपर पाहिलेले आहे, त्यांचे आन्सर्स पाहिलेले असतात आणि मी त्याच्या स्पष्टीकरण देत असतं की अरे काय कोणाचा प्रॉब्लेम आहे, बारकावे तुमच्या उणिवा मला फक्त टेस्टद्वारे कळतील. लक्षात ठेवा की आपला मी आणि तुम्ही आपल्यातला जो मीडिएटर आहे तो म्हणजे फक्त एक्झाम आहे आपली, ती सॉल्व करत जा आठवणीनं. चला याच्यामध्ये आय वॉज कॉल्ड इन. इन म्हटलं की प्रेपोजिशन चक निघलं कोणाच्यामध्ये? ॲडवर्ब झालं. आता मी दुसरं दिलं बघा, आय हॅड मेट राणी बिफोर. याच्यामध्ये मी बिफोर शब्द घेतलेला आहे आणि मी याला सुद्धा पहिलाच पर्याय टाकला प्रेपोजिशन, दुसरा पर्याय टाकला याच्यामध्ये ॲडवर्ब. सांगा दोन पैकी कोण आहे? तर काही जण पाठच कोण देतं, बिफोर प्रेपोजिशन, बिफोर प्रेपोजिशन. प्रेपोजिशन नाही. हे कोण आहे सर? हे बघा बरं, हे झालं याच्यातलं ॲडवर्ब. याच्या बाजूला कोणी नाऊन प्रोनाऊन आहे का? नाही सर. इकडे नाही, इकडं असून काय करतो, आपल्याला तिकडे पाहिजे ना नाऊन किंवा प्रोनाऊन. मग काही जण लगेच यावरून आपला नियम बसल्या बसल्या तयार करतील. काय? वाक्याच्या शेवटी येणारा शब्द आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप लागला तर तो कोण असतं? ॲडवर्ब असतं. वाह, छान, नक्की तयार झालं ना. मग काही वाक्य आपण आधी पण पाहिलं ना की ते फुल स्टॉप लागून सुद्धा नाऊन आलं होते ना, असे लगेच नियम तयार करायला पुरत नाही तर झालं. मग तसंच तुम्ही बिफोर आहे, बिफोर घेतलं तर आफ्टर आहे, सिन्स आहे, हे सुद्धा तुम्हाला वाक्याच्या अशा शेवटी दिसतील. तर त्याहून कळ की अरे हे कोण झाले? याच्यातले ॲडवर्ब झालेले आहेत, ते प्रेपोजिशन राहिलेले नाही. कारण प्रेपोजिशनच्या नंतर आम्हाला नाऊन किंवा काय हवं असतं? प्रोनाऊन. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच आपण पुढच्या जातीकडे निघू. काय काय पाहिलं आहे आपण आतापर्यंत? एक 25-30 मिनिटामध्ये सुरुवातीचे एक लक्षात ठेवायचं आहे की आम्ही नाऊन असे पाहिले की त्या नाऊनच्या आधी त्याला डिटर्मिन करणारे डिटरमायनर किंवा ॲडजेक्टिव्ह कोणाच्या आधी आलेले? नाऊनच्या आधी. म्हणजे आम्हाला यांनी परिचय करून दिला कोणाचा? खऱ्या अर्थानं नाऊनचा, ज्याला आम्हाला नाऊन ओळखता येणार नाही. दुसरी एक गोष्ट काय आली आम्हाला की प्रेपोजिशन सुद्धा तुम्हाला मदत करणारे कोण ओळखण्यासाठी? नाऊन किंवा प्रोनाऊन ओळखण्यासाठी. एक लक्षात ठेवायचं की प्रेपोजिशनच्या नंतर लगेच नाऊन येईल असं पण नाही आहे. कधी कधी असं होईल की प्रेपोजिशन येईल आणि नाऊनच्या आधी परत त्याला डिटरमिन करणारे डिटरमायनर सुद्धा वापरले जातील किंवा ॲडजेक्टिव्ह. आपण पाहिलं की हे एकापेक्षा जास्त असू शकतात, ही सुद्धा अशी स्थिती असते. प्रोनाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह वापरले जात नाही. झालं. आणि एक आत्ता तिसरी गोष्ट पाहिली की प्रेपोजिशन या शब्दाच्या नंतर तुम्हाला नाऊन किंवा प्रोनाऊन आढळले नाही तर त्याला तुम्ही प्रेपोजिशन म्हणण्याचा घात करू नका. त्याला तुम्हाला आता काय म्हणता येईल? ॲडवर्ब म्हणता येईल. म्हणजे प्रेपोजिशन स्पेलिंगनं दिसणारा शब्द काय बनला? ॲडवर्ब. म्हणजे एका शब्दानं दोन जाती धारण केलं. म्हणजे तो नाऊन प्रोनाऊन जर त्याच्यानंतर आले तर तो काय बनतो? प्रेपोजिशन. नाही तर काय बनतो? ॲडवर्ब. झालं. आता आणखीन एक गोष्ट शिका त्यामध्ये. काही शब्द पहा, आपण घेतलेला हे शब्द आहे आफ्टर, बिफोर, सिन्स. या तीनचा अभ्यास आपण थोडासा आणखीन करूया.
आत्ताच पाहिलं की हे प्रेपोजिशन बनू शकतात, हे ॲडवर्ब बनू शकतात, आणखीन ते कंजंक्शन देखील बनू शकतात. कसं बनतील सर? सेंटेन्स म्हणून पाहू आपण. पटपट पटपट लगेच कॉन्सेप्ट क्लिअर, आपला ताण नाही करून घ्यायचा. कंजंक्शन कुठं असतं? आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं, लक्षात ठेवायचं की दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी जो वापरू त्याला आपण काय म्हणू? त्या वर्डला कंजंक्शन. चला, सेंटेन्स नंबर 1, सेंटेन्स नंबर 2. सेंटेन्समध्ये मेन कोण असतो? तर सेंटेन्समध्ये मेन वर्ब असतो. म्हणजे एकूण लक्षात ठेवायचं, त्या सेंटेन्समध्ये 2 वर्ब तुम्हाला जर आढळले तर समजायचं हा पट्ट्या कोण आहे, याच्यातला कंजंक्शन. चला पाहूया त्यांचा रोल आपण एक एक सेंटेन्सवर पाहतो. बघा बरं, मी इथं घेतलंय, आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर. मी आणखीन एक वाक्य लिहिलंय, आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर हिज अरायवल. आणखीन एक सेंटेन्स वाढवला मी, आय हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर ही अराइव्ड. सगळ्या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या, बिफोर बिफोर बिफोर. आता काय म्हणते सर, मी तिन्ही ठिकाणी टोला मारला सर, तिन्ही ठिकाणी प्रेपोजिशन लिहिलं सर, एका ठिकाणी बरोबर आलं माझं. अहो परीक्षा आपली टोले मारायची नाही ना. तो का स्टुडंट ऑफ द इयर फर्स्ट पार्ट वाटला काय? जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय भोले द्या टोले, जय भोले द्या टोले. तसं जमत नाही ना, टोल्या टोल्याचं नाही ना हे. कारण जिथं तू प्रेपोजिशन लिहायला पाहिजे तिथं तू दुसरंच काहीतरी लिहून टाकलं. एक्झॅक्ट वर्ड आम्हाला आता लगेच तो वर्ड आणि त्याची पार्ट ऑफ स्पीच, त्याचं स्थान ओळखता येणं आवश्यक आहे. आता इथं मध्ये बघा, बिफोर. बिफोरला तुम्ही इथं प्रेपोजिशन म्हणणार का? तर सर याच्यानंतर तुम्हाला फुल स्टॉप दिसतोय, नाऊन प्रोनाउन दिसत नाही. म्हणजे हा 100% कोण आहे? ॲडवर्ब. जे तुम्हाला लवकर ओळखू येतं ते बघायचं, लक्षात ठेवायचं. मग चला आता इथं बिफोर हे कोण आहे? ह्या 2 बिफोरमध्येच कन्फ्युजन आहे. काही तर लगेच म्हणजे सर बिफोर परत प्रेपोजिशन. अहो प्रेपोजिशन, मग कोणतं प्रेपोजिशन आहे, वरचं का खालचं, ते पण बघावं लागेल ना आपल्याला. चल या याच्यामध्ये बघा, बिफोर हिज अरायवल. अरायवल कोण आहे हे आत्ताच पाहिलं आपण, नाऊन. नाही तर परत काही जण काय डोकं लावतील, सर इथं काय आलं होतं हे सर प्रोनाऊन. नाही, प्रोनाऊन नाही, हे कोण आहे? ॲडजेक्टिव्ह. नाऊनच्या आधी येणारं हे ॲडजेक्टिव्ह आहे, डिटरमायनर. 100% हा कोण झाला याच्यातला? प्रेपोजिशन. आता आपल्याला कंजंक्शन पाहायचं आहे. कंजंक्शन म्हटलं किती? 2 सेंटेन्सला. खरंच 2 सेंटेन्सला जोडलं बघ बरं. आय हॅड फिनिश्ड द वर्क, ही अराइव्ड. अराइव्ड काय झालं याच्यातलं? वर्ब. आणि हे फिनिश्ड, हॅड फिनिश्ड काय झालं याच्यातलं? वर्ब. किती वर्ब झाले? 2 वर्ब. पुन्हा म्हणून का सर बिफोरच्या नंतर सर हे प्रोनाऊन आलं होतं. अरे पण हे सब्जेक्ट आहे, ह्या वर्बच्या आधी येणारं. त्याचा काही संबंध नाही आहे, हे फक्त 2 वाक्याने जोडण्याचं काम करतोय. म्हणजे हा कोण झाला याच्यामध्ये? कंजंक्शन झालं. म्हणून हे काही वर्ड्स आहेत जातीचं काम करताना दिसेल, 3 जातीचं काम करताना दिसेल, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. झालं. ओनली सारखा शब्द हा ॲडवर्ब बनू शकतो, हा ॲडजेक्टिव्ह बनू शकतो, हा कंजंक्शन बनू शकतो, ते पाहावं लागते आपल्याला. चला समजा मी एखादा शब्द असा दिला, ओनली यू कॅन डू धिस वर्क. फक्त तू आणि तूच हे काम करू शकतोस. काय म्हणते सर? ओनली. सर हे प्रोनाऊनच्या आधी आलं होतं, हे झालं व. प्रोनाऊनच्या आधी येणारा शब्द कोण झाला सर? ॲडजेक्टिव्ह. अरे प्रोनाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह येत नाही, नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह येते, प्रोनाऊनच्या आधी येत नाही. मग मला सांग, हा पठ्ठ्या ॲडजेक्टिव्ह झाला का? नाही सर. मग हा कंजंक्शन झाला का? अरे कंजंक्शनसाठी जोडायला पाहिजे ना त्यांना. 2 सेंटेन्सला 2 सेंटेन्स कुठे? एकच सेंटेन्स आहे. नाही तर पुन्हा होते सर 2 वर्ब होते, 2 नाही ते पूर्ण म्हणून एकच झाला संच. झाला पूर्ण ती वर्ब फ्रेज तयार झाली. मग हा पठ्ठ्या कोण झाला याच्यातला? ॲडवर्ब. कारण वाक्यामध्ये ॲडवर्बचं स्थान हे निश्चित नसते. झालं त्याच्यामध्ये. आम्ही म्हटलं ही इज द ओनली सन ऑफ हिज पॅरेंट्स. द ओनली सन म्हटलं, सनच्या आधी ओनली आलं ॲडजेक्टिव्ह. झालं. मग आपण त्यांच्यामध्ये आणखीन उदाहरणं पाहूया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.
आज आपण फक्त याच्यामध्ये काय काय पाहिलं, याच्यामध्ये नाऊनच्या आधी डिटरमाइनर्स, त्याच्यानंतर नाऊनला ओळखायला गेलो, ढूंढने गए ते नाम को और बहुत से लोग हमें मिल गए. आम्हाला कोण कोण भेटलं, आम्हाला नाऊनसोबत मिळाला कोण, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह झालं. मग आपल्याला आणखीन जे उद्याच्या तासाला समजा ओळखायचं असं, उद्या तासाला आपल्याला जे शिकायचं ते म्हणजे प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह या दोघांमध्ये काही शब्द आहेत का सामायिक, की जे गरज पडली तर प्रोनाऊन आणि गरज पडली तर ॲडजेक्टिव्ह बनतात, त्यातलंच देखील आपल्याला बघायचं आहे. इतकंच नाही तर आपल्याला उद्याच्या तासाला हे पाहायचं आहे की ॲडजेक्टिव्हचं एक स्थान आम्हाला कळालं आहे सर, ते नामाच्या आधी येतंय. मराठीमध्ये नाही का, नामाच्या आधी येणारं अधिविशेषण आणि नामाच्या नंतर येणारं विधिविशेषण. आपण इथं वर्बच्या आधी म्हणजे इथं नामाच्या आधी आणि दुसरं वर्बच्या नंतर नामाशिवाय येणारं जे विशेषण आहे त्याचाही आपण अभ्यास उद्याच्या तासाला करणार आहोत. आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब यांच्यातला देखील फरक उद्याच्या तासाला पाहायचा आहे. काही जण म्हणतात परीक्षाच होणार नाही, काही जण निराश झालेले असतात. तसं नका करू. मी एवढं खात्रीनं सांगतो की एखाद्या शिक्षकाचं 3-4 महिने जर शिकवलं नाही ना, त्याचा अभ्यासावर त्याच्या स्वतःच्या ज्ञानावर सुद्धा परिणाम होतो, लक्षात ठेवायचं आहे. आपण म्हणतो ना, कोणाचंही ज्ञान असो की ज्ञान ही तलवार असते आणि त्या तलवारीला माहिती ना आपल्याला नेहमी धार देत राहावं लागते आणि ती धार जर दिली नाही आपण तलवारीला, ती बोतट होऊन जाईल, ती गंजून जाईल, त्याला काही अर्थ नाही. झालं. समजा आपण गृहीत धरू की 6 महिने परीक्षाच नाही आहे आपल्यात, असं गृहीत धरा बरं. मेन्सच्या 6 महिने, वर्षभर. मला एक सांगा की मराठी इंग्लिशचा अभ्यास कुठं चुकणार आहे का? का त्यावेळेला परत एकदा नाही मी ताजा अभ्यास करेन? तसं नाही आहे. हे काही ग्रॅज्युएशनचा अभ्यास नाही. काही जण लगेच काय 1 महिना आधीच लगेच एखादे गाईड आणतील, वाचतील आणि तेच तिकडून काय करतील देतील, तसं नाही. तर प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे आपला. ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सोपी नसते. लेखी परीक्षा सोपी असते. काही लिहिल्यावर काही मार्क तरी देईन. ऑब्जेक्टिव्हमध्ये गणितासारखेच मार्क असतात. भेटलं तर भेटलं, नाही तर गेला. त्यातल्या त्यात निगेटिव्ह मार्किंग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणून एक मार्क गोळा करा, ज्ञान मिळवा आणि ते वाढवत चला आणि ते टिकवत जा. ठीक आहे. तर एवढ्यावर आपण थांबूया. उद्याच्या तासाला परत आपण भेटूया पुढचं शिकण्यासाठी. सुरुवातीला येणं 5 मिनिटं मी यांची रिव्हिजनच घेईल, नंतर पुढे निघेल. थँक्स.